नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, गुढीपाडवा स्पेशल भाग आपले चालले आहेत. सारे छोटीशी आशा आणि एस ज्योतिष कट्टा या दोन्हीला मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर सगळ्यांनी बघा आणि गुढीपाडव्याचे स्पेशल उपाय हे सगळ्यांनी करा. तर चला, गुढीपाडव्याला आणखीन काही प्रभावी उपाय आपण करू शकतो म्हणजे वर्ष आपलं चांगलं जाऊ शकतं, किंवा आपलं आरोग्य, आपलं आर्थिक परिस्थिती, आपल्या इच्छा, अपेक्षा किंवा स्वप्न ही कशी पूर्ण होऊ शकतात, यासाठी आणखीन काय करू शकतो आपण, छोटे छोटे उपाय हे आपण बघूया. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तांदूळ, हळद आणि कापूर ठेवून आधी हे ठेवायचं. वाटीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. तांदूळ, हळद आणि कापूर ठेवून कापूर प्रज्वलित केला तर घराची असुरक्षितता, भीती, नकारात्मकता, बाकी वाईट करणी, बाधा वगैरे ही स्पंदनं जी काय आपल्यापर्यंत निगेटिव्ह ऊर्जेची येतात ही संपूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर ती तांदूळ आणि हळद हे पक्ष्यांना खायला घालावं किंवा पाण्यामध्ये सोडावं, नसेल तर जमिनीमध्ये पुरावं. पण संध्याकाळच्या वेळी 2 वड्या कापराच्या याप्रमाणे जरूर प्रत्येकानं प्रज्वलित कराव्यात. व्यापार वाढीसाठी दुकानात किंवा ऑफिसमध्ये प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तांदळाची छोटी वाटी ठेवायची, त्यात एक चांदीचं नाणं ठेवायचं. वर्षभर धनप्रवाह स्थिर राहतो. त्यानंतर ती वाटी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ती वाटी किंवा संध्याकाळी दुकान बंद करताना ती वाटी तशीच उचलावी आणि आपल्या कॅश बॉक्समध्ये ठेवावी. जेवढे दिवस शक्य आहे तेवढे दिवस ठेवावी. नंतर तांदूळ पाण्यामध्ये सोडून द्यावेत आणि ती चांदीचं नाणं हे जरूर ठेवावं. ज्यांच्याकडे चांदीचं नाणं नसेल त्यांनी 1 रुपयाचं नाणं हे त्यामध्ये ठेवलं तरीही चालेल. नातेसंबंध सुधारण्यासाठी या दिवशी पती पत्नीनं एकत्र बसून देवघरासमोर रामरक्षा स्तोत्र हे जरूर एकदा तरी म्हणावं किंवा जोडीनं रामरायांच्या देवळामध्ये जाऊन नमस्कार करावा. नातेसंबंध चांगले राहतात, पती पत्नीमध्ये प्रेम कायम राहतं. त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी गुढीखालच्या गुढीच्या जो आपण साडी नेसवू किंवा ब्लाऊज पीस असतो त्याच्यामध्ये ज्या गाठी आपण लावतो त्या गाठीवर थोडं थोडं गुलाबजल शिंपडावं किंवा मग सरळ थोडं थोडं अत्तर गुढीला लावावं. म्हणजे गुढीची जी संपूर्ण साडी असेल, काठी असेल, काय असेल त्याला अत्तर लावावं आणि नंतर गुढी उभारावी. म्हणजे आपल्याला घरामध्ये सौभाग्य, आनंद, शांती हे सगळं नांदतं. शुक्रग्रह मजबूत होतो. बघा, गुढीच्या साडीला गुलाबजल किंवा अत्तर लावावं, गुढीच्या काठीला गुलाबजल अत्तर लावावं. तर यामुळं शुक्रग्रह मजबूत होतो, पैशाचा फ्लो वाढतो. घरात मध्ये कर्ज बाजार या काही गोष्टी असेल, नोकरी लागत नसेल, जे शुक्राचे प्रभाव आहेत ते सगळे तुम्हाला ग्रहांचे प्रभाव मिळतात आणि शुक्रग्रह मजबूत होतो. तर त्याचबरोबर करिअर आणि व्यवसाय यशासाठी पूर्व दिशेला बसून वह्या आपल्या ज्या काही आहेत, आपण ज्याचं काम करतो ते सगळं पूजा करावी. पाडव्याच्या दिवशी आपल्या सर्व पुस्तकं किंवा वह्या यांची पूजा करावी. ओम श्री गणेशाय नमः 21 वेळा आपल्याला हिरव्या पेननं आपल्या वहीवर जर लिहिता आलं तर जरूर लिहावं. कुंकानं आपलं जे कुंकू असेल ते कुंकू गुलाबजलामध्ये काढून, डाळिंबीच्या काडीनं जर तुम्हाला लिहिता आलं किंवा मोरपिसानं तुम्हाला लिहिता आलं ओम श्री गणेशाय नमः तर अत्यंत शुभ आहे. तुमच्या अडकलेली कामं या तुम्ही एवढा 21 वेळा जर या गोष्टींनी लिहिलं, एकतर पेनापेक्षा सुद्धा जास्त चांगल्या या 2 गोष्टी जर लिहिलं तर तुमचा कामाचा वेग वाढेल. ज्या कामामध्ये तुम्हाला अडथळे आलेत, बाबा नोकरी लागायला अडथळा आहे, लग्नात अडथळा आहे, कर्ज मिळायला अडथळा आहे, कर्ज फेडायला अडथळा आहे, घर घ्यायचे अडथळा आहे, गाडी घ्यायची अडथळे, काहीही असो ते सर्व अडथळे तुमचे दूर होतील जेवढ्या प्रकारे छानपैकी तुम्ही ते लिहाल त्यामुळं तुम्हाला हे होईल. मुलांच्या शिक्षणासाठी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर हळदीचा छोटासा टिळा लावून सरस्वती मंत्र 11 वेळा म्हणावा. म्हणजे त्यांच्या तिथं म्हणावा किंवा लिहून ठेवला तुम्ही, याचप्रमाणे मी सांगितलं त्याचप्रमाणे जर मोराच्या पिसानं जर सरस्वतीचा मंत्र जर लिहून ठेवला तर त्या मुलांची ह्याची उन्नती होते, अभ्यासाची उन्नती होते, त्यांचा अभ्यास लक्षात राहतो, बुद्धी स्थिर होते, लक्ष केंद्रित होतो, अभ्यासावर लक्ष फोकस करता येतं त्यांना. तर त्यांच्या स्टडी टेबलावर असं तुम्ही लिहून ठेवलं आणि तो कागद चिटकवलात तरी सुद्धा चालेल. मुलांच्या अभ्यासात नक्कीच प्रगती होईल.
आरोग्याच्या रक्षणासाठी एक तांदळाची मूठ देवघरात ठेवून दुर्गा कवच किंवा महामृत्युंजय मंत्र याचे कमीत कमी 5 वेळा जप करावे. घरातील आजारपणाची तीव्रता कमी होते. साडेसातीमुळं म्हणा, उन्हामुळं म्हणा, वयामुळं म्हणा, अशी कोणतीही आजारपणं घरात चालू असेल तर हा छोटासा उपाय जरूर करावा. घरामध्ये सकारात्मकता वाढण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी मिठाच्या पाण्याने घराचे मुख्य दार पुसून काढावे, म्हणजे वाईट ऊर्जा नष्ट होतात. आता सकाळच्या वेळी पुसून काढलं तरीही चालेल, आणि जी मधला काळ प्रदोष काळ असतो, ज्यावेळी लक्ष्मी आत येणार असते, त्यावेळी 6 ते 7 या दरम्यान जर आपण सकाळी पण पूजा करणारच आहोत दाराची, पण संध्याकाळी पण या वेळेत जर तुम्ही पूजा केली तर आणखीन लक्ष्मी आकर्षित व्हायला, घरामध्ये सुख शांती समाधान नांदायला, घरातल्या कटकटी बाहेर पडून जाण्यासाठी फार मोठा तुम्हाला त्याची मदत होईल. तर चला, कसे वाटले गुढीपाडव्याचे उपाय याच्यासाठी छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.